शेतकरी मित्रांनो, यावर्षी तूर लागवड करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी। कारण या व्हिडिओमध्ये आपण मर रोगावर अतिशय रामबाण असे दोन इलाज पाहणार आहोत। पहिल्यांदा बीज प्रक्रियेवर कोणता इलाज करायचा म्हणजे मर रोग येणार नाही, आणि नंतर ड्रिंचिंग मध्ये असा कोणता उपाय करायचा की ज्यामुळे शेंगा भरणीच्या वेळेस किंवा मध्ये सुद्धा मर रोगाचं प्रमाण, कारण हे दोन उपाय आपण जर आपल्या शेतावरती केले तर मर रोगाला चांगल्या प्रकारे आळा आपण घालू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील दळमकर स्वागत करतो तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तुरीच्या मर रोगावरती बीज प्रक्रिया आणि ड्रिंचिंग दोन्हीमध्ये असे कोणते उपाय करायचे की जेणेकरून आपल्या शेतावरती मर रोगाचं प्रमाण आपल्याला टाळता येईल। आता हे दोन्ही उपाय मी स्वतः वापरलेले आहेत, मी स्वतः रिझल्ट घेतलेले आहेत, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे। कारण आपण कुठलीही गोष्ट स्वतः रिझल्ट किंवा स्वतः प्रॅक्टिकल केल्याशिवाय, आपल्या शेतावरती प्रयोग केल्याशिवाय ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत नाही। तर मित्रांनो, तूर या पिकामध्ये अशा बऱ्याच समस्या येतात की उत्पन्नात फार मोठी घट करणाऱ्या असतात। त्यामध्ये मर रोग सगळ्यात महत्त्वाचा, नंतर स्टंप कॅन्कर म्हणजेच तुरीच्या खोळावरती तांबड्या काळ्या कलरचे पट्टे येतात, त्यामुळे शेंगा भरणीसाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते। तिसरा म्हणजेच धुक्यापासून होणारे नुकसान, यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे अडचण तूर पिकाच्या उत्पादनामध्ये येते। पण हे दोन जे उपाय आहेत हे नंतर आपण पुढे पाहू। सध्या आपण मर रोग या समस्येवरती उपाय पाहणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण तूर पिकाविषयीचे आताची जी येणारी समस्या आहे किंवा पुढे जे येणाऱ्या समस्या आहेत यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणारच आहे, तरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर मित्रांनो चला आता आपण पहिल्या उपायाकडे वळू, जी की आपण बीज प्रक्रिया म्हणजे सीड ट्रीटमेंट। बीज प्रक्रियामध्ये आपल्याला कोणती गोष्ट अशी वापरायची आहे की जेणेकरून आपल्या शेतावरती मर रोग येणार नाही। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला बायर कंपनीचं एव्हरगोल, जे की सोयाबीन असो, हरभरा असो, तूर असो, कपाशी असो, कांदा असो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बियांसाठी बीज प्रक्रियेसाठी हे वापरलं जातं। तर ते आपल्याला 1 किलो तुरीसाठी, प्रति किलो तुरीसाठी आपल्याला 2 ml एव्हरगोल घ्यायचा आहे। बायर कंपनीचं एव्हरगोलच घ्या। जवळपास 3 ते 4 वर्षापासून मी स्वतः वापरतोय, त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम आहेत। प्रति किलो बियाण्यासाठी 2 ml एव्हरगोल घ्यायचा आहे। यामुळे मर रोगाला चांगल्या प्रकारे आळा आपल्या शेतावरती बसणार आहे। आणि दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला जवळपास पेरणीनंतर 1 ते 1.5 महिन्याच्या मध्ये, म्हणजे 30 दिवस ते 45 दिवस याच्यामध्ये करायचा आहे की जेणेकरून ज्या वेळेस चांगल्या प्रकारे जमिनीत ओलावा असेल त्यावेळेस आपल्याला ड्रिंचिंगद्वारे हा उपाय करायचा आहे। फक्त तूर पीक पेरणीनंतर 30 दिवस ते 45 दिवसाच्या मध्ये जेव्हाही ओलावा चांगल्या प्रकारे असेल त्यावेळेस आपल्याला तूर पिकाची ड्रिंचिंग करायची आहे। तो उपाय म्हणजे बॅसिलस सबटिलस नावाचे जीवाणू येतात। बॅसिलस सबटिलस तुम्ही वाटल्यास लिहून घ्या, बॅसिलस सबटिलस नावाचे जीवाणू आहेत, त्याची आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे। अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मर रोगावरती याचे आहेत। मी स्वतः हरभऱ्यावरती सुद्धा वापरून बघितलं, कलिंगडावरती सुद्धा वापरून बघितलं आणि तुरीवरती सुद्धा वापरत असतो। अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट याचे बॅसिलस सबटिलस नावाच्या जीवाणूंचे मर रोगावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळतात। त्यामुळे जर हे दोन उपाय तुम्ही तुमच्या शेतावरती केले तर तुमच्या प्लॉटवरती मर रोगाचं प्रमाण टाळण्यास अतिशय चांगल्या प्रकारे मदत तुम्हाला होऊ शकते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद।